नमस्कार मंडळी, कसे सर्वजण? आय होप सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर चला, नवीन व्हिडिओची सुरुवात झालेली आहे आणि तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर चला, आम्ही तर बसलेलो आहे उन्हात मस्त सावलीला आणि बघा वातावरण किती छान झालं आहे. सर्व हिरवं हिरवं वाटतं आहे आणि मस्त अशी थंडगार सावली येते. तर हे गावाकडचं हाच एक फायदा असतो की आपल्याला पाहिजे तसं कुठं पण मस्त हवेत बसता येतं, झाडाखाली निवांत. आणि प्रत्यूषचं काय चालू आहे, तोंडात सारखे बोटं घालायचं काम चालू आहे. ए बापू हाय कर रे प्रत्यूष ए. त्या रस्त्याने गाड्या जातात ना, त्याकडे बघतोय, तो आवाज येतो ना. चला, गायींचा चारा झालाय खाऊन, कुटी वगैरे केली होती तर दुपारी त्यांनी खाऊन घेतली. आता खुराकाचा टाईम झाला आहे. आता मला खुराक चारायचं आहे, पाणी पाजायचं आहे आणि आज घरी कोणी नाही त्यामुळं माझ्यावरती भारी आज खूप दिवसातून गोठ्यात काम करणार आहे. तर इथे खुराक घेतला आहे मी गायींना चारायला. तर 1 किलो वालीस आणि 1 किलो कांडेपेंड असं चारतात. तर हे माप आहे 1 किलोचं. तर दोन्ही गायींना हे 2 टाईम 2-2 किलो हे खुराक चालवा असतो. तर अगोदर खुराक चारवून घेते, त्यांच्या पुढं ठेवला पण आणि पाणी पण चालू आहे. त्या खुराकाबरोबरच आम्ही पाणी देतो, कारण नंतर तशा त्या पाणी पित नाही. मग खुराक खाल्ला की त्यातच नळी धरायची आणि पाणी पाजायचं. तर मग त्यांना पाणी पण चालू होतं आणि त्या खुराक पण खात होत्या. त्याचबरोबर आमचे हे वासरू आहे ना, तर याला दूध पिण्याची सवय आहे त्या बाटलीने. तर ते बादलीत किंवा पातेल्यात पाणी ठेवलं का ते पितच नाही. तर त्यासाठी ही बॉटल दुधाची, त्यानेच ते पाणी पितं. तर मी ती बॉटल भरून ठेवली आणि त्यांनीच आता त्याला पाणी पाजायचे. तर दूध त्याचं बंद केलं आहे, ते 2-2.5 महिन्याचं झालं आहे. तर ते आता चारा पण खाते, त्यामुळं आम्ही त्याचं दूध बंद केलं आणि पाणी पाजतो आहे. पण त्याला पाणी प्यायचं हे माहीतच नाही कसं पाणी प्यायचं, त्यामुळे ते पितच नाही कसं ठेवलं. त्यामुळे ती बॉटलचाच वापर करतो आहे. तर तुम्हाला काही माहीत असलं तर आम्हाला सांगा कमेंट करून, कसं पाणी देऊ शकतो किंवा काय ट्रिक वगैरे. आणि त्याचं पोट पण खूप असं मोठं झालं आहे, काय माहिती त्याला. इथं मागं तर पाणी नव्हतं पाजलं तरी पण पोट असं मोठं वाटतं आहे. तर त्यावरती औषध दिलं आहे डॉक्टरांनी. पण काही दुसरं काही घरगुती उपचार जर असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर मी त्याला ते पाणी पाजून घेते. त्याला वाटते की दूधच एक आहे, ते एवढं पित होतं जळत ओढून ते. आणि ते बॉटलचं झाकण पण त्याने पकडलं होतं तोंडात. त्यानंतर मग मी ते पाणी वगैरे त्यांना पाजून घेतलं आणि मग गायींचं पण पाणी झालं होतं पिऊन, खुराक पण खाऊन झाला होता. तर मग हे असंच रोजचं रुटीन असतं. 4 वाजता गाईला पाणी वगैरे खुराक द्यायचा असतो. दुपारचं एकदा आम्ही एक हिरवी कुटी टाकतो मकाची, नाहीतर मग ते भोत भरून ठेवले त्यातली कुटी, ती आता आमची संपली आहे. आणि त्यानंतर खुराक पाणी झाल्यानंतर घास कापायचा आणि घास पण असतो संध्याकाळचं आणि काही सकाळचं पण असतो. तर मग हे वासरू पाणी पित होतं. त्याचं पाणी वगैरे पिऊन झाल्यानंतर मी गोठ्यातलं सर्व आवरलं आणि मग गेले रानात. चला, आता आले रानात आणि आता घास कापायचा आहे गायींसाठी. बघा घास किती छान झाला आहे, मस्त हिरवा असा. तर अगोदर घास कापून घेऊ, विळे पण आणलेत. आणि ही घासाची फुलं बघा किती छान वाटते ते ना, खूप छान कलर आहे यांचा. त्यानंतर मी घरी आले, चहा वगैरे बनवला, चहा घेतला आणि इकडं ना आम्ही रानात ते पेरले भुईमुग आणि मका. पण पक्षी एवढा त्रास करतात की सारखे येतात आणि ते खातात ते. तर तुम्ही ऐकला असं पक्ष्यांचा किलबिलाट किती चालू होतं. जोरजोरात ते कोकिळा का काय आहे, जोरजोरात ओरडत असतात कायमचं. आणि सर्व दाणे उगायला लागले, ते कोंब हिरवेगार खात असतात. तर संध्याकाळचं हे छान असं सनसेट झालेलं आहे आणि संध्याकाळ झाली होती. आता मी घरी चालले होते. तर ओके, बाय बाय. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.